मॉर्निंग फ्रेंड्स. प्रॅक्टिस क्वेश्चन सेट 5 नंबरचा पाहू. फर्स्ट क्वेश्चन बघा. चुकीची जोडी ओळखा विचारला त्यांनी. तर द्वितीय इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 5 मध्ये झालं होतं, बरोबर आहे. द्वितीय इंग्रज मैसूर युद्ध 1780 ते 84 मध्ये झालं, हे पण बरोबर येतं. नेपाळ इंग्रज युद्ध 1814 ते 16 मध्ये झालं होतं, नेपाळ इंग्रज युद्ध बरोबर आहे, 14-16चाच पिरियड होता. प्रथम इंग्रज शीख युद्ध हे 1848 ते 50 मध्ये झालं होतं, हे रॉंग येतं. ओके. प्रथम इंग्रज शीख युद्ध हे 1848 ते 50 मध्ये नाही झालं होतं. पहिलं इंग्रज शीख युद्ध हे 1845 ते 46 या काळामध्ये झालं होतं. ओके. त्यामुळे 4th नंबर रॉंग येतो. द्वितीय इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 5 बरोबर आहे. द्वितीय इंग्रज मैसूर युद्ध 1780 ते 84. नेपाळ इंग्रज युद्ध 1814 ते 16 आणि पहिलं इंग्रज शीख युद्ध हे 1845 ते 46 या काळामध्ये झालं होतं. तिसरं मराठा इंग्रज युद्धामध्ये कोण सहभागी झालं नव्हतं. ओके. तर होळकर झालेले होते, भोसले पण होते तिसऱ्या मराठा इंग्रजमध्ये, पेशवा पण होते, फक्त शिंदे नव्हते यामध्ये सामील झालेले. ओके. शिंदे हे तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धामध्ये सामील नव्हते. दुसरे इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झालं होतं? तर दुसरे इंग्रज मैसूर युद्ध हे मंगलोरच्या तहाने संपलं होतं. मंगलोरचा तह झाला होता आणि दुसरं इंग्रज मैसूर युद्ध संपलं होतं. महालवारी पद्धत म्हणजे महालवारी जी कर पद्धत होती ती कुठे लागू होती विचारलं. तर ती बघा, महालवारी पद्धत होती वायुव्य प्रांतामध्ये, अवधमध्ये आणि वायुव्य प्रांतामध्ये लागू होती. खालीलपैकी कोणी दुहेरी शासनव्यवस्था समाप्त केली होती? दुहेरी शासनव्यवस्था कोणी आणली होती? क्लाइव्हने आणली होती, रॉबर्ट क्लाइव्हने. आणि समाप्त कोणी केली होती? वॅरन हेस्टिंगने समाप्त केली होती. ओके. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट बनला होता आणि त्यानुसार मग दुहेरी शासनव्यवस्था आपली संपली होती. ओके. तर वॅरन हेस्टिंगने समाप्त केली होती. दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये ब्रिटिशांचं नेतृत्व करणाऱ्या कोणास हैदर अलीने व टिपूने हरविलं होतं. ओके. तर जनरल आयकूट जो होता ना, त्याला नाही का हैदर अली आणि टिपूने हरविलं होतं दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये. ब्राह्मण समाज विरोधामध्ये कोणत्या कर्मठ हिंदूने धर्मसभा बोलवली होती? ब्राह्मण समाज विरोधामध्ये. ओके. जो ब्राह्मण समाजाच्या विरोधामध्ये एका हिंदूने धर्मसभा बोलवली होती, त्याचं नाव काय होतं? राधाकांत देव होतं. ओके. राधाकांत देव इथं. स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु कोण मानले जातात? स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु आहेत बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु मूळशंकर आहेत. ओके. मूळशंकर. 1893 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्म परिषद कोणी भाषण केलं होतं? तर कोणी केलं होतं? नरेंद्रनाथ दत्त. ओके. नरेंद्रनाथ दत्त यांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये भाषण केलं होतं 1893 मध्ये. मंगल पांडे हा खालीलपैकी कोणत्या शहरातील सैनिक होता? तो बराकपूरमधला होता मंगल पांडे. इल्बर्ट बिल हे प्रकरण कोणाच्या कारकिर्दीमध्ये गाजलं होतं? तर रिपनच्या कारकिर्दीमध्ये इल्बर्ट बिल घडलं होतं. ओके. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या कामकाजामध्ये युनेस्को, इंग्लंड, रशिया व अमेरिका येथील शिक्षण तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती? तर कोणत्या बघा, कोठारीमधले कोठारी जो आयोग होता ना, त्या कामकाजामध्ये युनेस्को, इंग्लंड, रशिया, अमेरिका येथील शिक्षण तज्ज्ञांची मदत घेतली होती. कोठारी हा शिक्षणासंबंधी आयोग होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोड्या लावा आहे. ओके. तर मित्रमेळा हे कोणाचे होते? कोणी स्थापन केलं होतं मित्रमेळा? तर ते होतं विदा सावरकर यांचं मित्रमेळा होतं. हिंदू महासभा जर म्हटलं तर मदन मोहन मालवीय. ओके. पंडित मदन मोहन मालवीय. गदर पार्टी जी अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आली होती ती लाला हरदयाळ यांनी स्थापन केली होती. आणि हरिजन सेवक संघ म्हणलं तर महात्मा गांधी. ओके. 1924च्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कुणाकडे होते? महात्मा गांधींकडे होते. खालीलपैकी कोणती संस्था ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभाव कमी करण्यासाठी निर्माण केली होती? तर म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांचा जो प्रभाव होता तो कमी करण्यासाठी आर्य समाज स्थापन केलं होतं. ओके. आर्य समाज. कायमधारा पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर यामध्ये जमीनदारांना जमिनीचे मालक बनवलं होतं कायमधारा पद्धतीमध्ये, बरोबर आहे. परंतु खरे मालक हे राज्य होतं. ओके. हे पण बरोबर येतं. महसुलाची किंमत कायम ठरविण्यात आली व 10/11 रक्कमी राज्याला मिळणार होती. ओके. हे पण बरोबर आहे. म्हणजे ABC बरोबर येतं यामध्ये. ओके. आता डी काय म्हणतं? ही पद्धत भारतीय व मुघल पद्धतीवर अवलंबून होती. नाही, इंग्रजांनी आणली होती ही पद्धत, ही भारतीय पद्धतीवर अवलंबून नव्हती. ओके. त्यामुळे डी रॉंग येतं. कायमधारा पद्धत कुणाची होती? कॉर्नवॉलिस यांची होती. ओके. आता हीर रांझा प्रेमकथेचे लेखक कोण आहेत विचारलं तरी? तर याच्यात वारिस शाह हे
राजा ही प्रेमकथा गाजलेली, याचे लेखक आहे तर वॉरिस शहा. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक समितीने अकॅडमिक व व्यावसायिक शिक्षणाचे विभक्तीकरण करण्याची शिफारस केली होती? हंटर कमिशनने. हंटर कमिशनने नाही का शैक्षणिक समिती अकॅडमी आणि व्यावसायिक शिक्षणाचं विभक्तीकरण करण्यास सांगितलं होतं. विनोबा भावे यांनी त्यांची भूदान चळवळ कुठून सुरू केली होती? भूदान चळवळ ही विनोबा भावेंची हे सर्वांना माहीत असतं, पण ती कुठून सुरू केली? गुंटूरमधून सुरू केली. गुंटूर या ठिकाणाहून सुरुवात केली. महात्मा गांधीजींनी त्यांचे अखेरचे उपोषण कोणत्या ठिकाणी केलं होतं? दिल्लीमध्ये केलं होतं अखेरचं उपोषण त्यांनी. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी नैसर्गिक सैन्याच्या उठावात शांतता राखण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती? बघा, याचा आन्सर काय? पटेल आणि जिन्ना. कोणत्या नेत्यांनी नौसैनिक सैन्यांच्या उठावात शांतता राखण्यास महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली होती? तर पटेल आणि जिन्ना यांनी. आता जोड्या लावा विचारला त्यांनी. बघा, स्थापना आणि संस्थापक बद्दल जोड्या लावा आहेत त्या. महाजन सभा जी होती, महाजन सभा बघा आनंद मोहन बोस यांची होती. महाजन सभा आनंद मोहन बोस. लंडन इंडियन सोसायटी ही मेरी कार्पेंटरची होती. नॅशनल इंडियन असोसिएशन म्हणलं तर दादाभाई नौरोजी. आणि इंडियन सोसायटी सुब्रमण्यम आयर. महाजन सभा म्हणलं तर आनंद मोहन बोस. लंडन इंडियन सोसायटी मेरी कार्पेंटर. नॅशनल इंडियन असोसिएशन दादाभाई नौरोजी आणि इंडियन सोसायटी आहे सुब्रमण्यम आयर. खालीलपैकी न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांच्याशी संबंधित नसणारी बाब सांगायची. तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना त्यांनी केली होती. बरोबर आहे. भारतीय सामाजिक परिषद स्थापना रानडेंनीच केली होती. भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना पण त्यांनी केली होती. ग्रंथ उद्योजक सभा पण त्यांचीच होती. इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना त्यांनी केली नव्हती. इंडियन रिफॉर्म असोसिएशन स्थापना कोणी केली होती? 1870 मध्ये झाली होती. बघा, कोणी होती? ते केशवचंद्र सेन यांनी केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संबंधित कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने 1940 मध्ये सरदार उधम सिंगने त्याची हत्या केली होती? तर कोणाची केली होती? बघा, उधम सिंगने हत्या केली होती लेजिस्लेटिव्ह गव्हर्नर ओडवायर यांची. ओडवायरची हत्या केली होती. 25 नंबरचा क्वेश्चन पाहू. यामध्ये काय विचारलं बघा, कोणत्या ठिकाणी 1930 साली मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? सर्वांना माहिती आहे, सोलापूरमध्ये मार्शल लॉ झाला होता. खान अब्दुल गफ्फार खान यांनी खुदाई खिदमतगार संघटना कोणत्या भागामध्ये कार्यरत होती? खान अब्दुल गफ्फार खान यांची खुदाई खिदमतगार ही संघटना वायव्य सरहद्दीमध्ये होती. वायव्य सरहद्दीमध्ये. त्यांना वायव्य सरहद्दीचे गांधी पण म्हणायचे गफ्फार खान यांना. आता 27 नंबरचा क्वेश्चन पाहूया. खालील विधाने सत्य कोणते आहेत ते सांगायचे आपल्याला. तर 1928च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. बरोबर आहे. 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. हे पण बरोबर येतं. आणि 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये सविनय कायदेभंगाचा ठराव संमत झाला होता. 1930ला स्टार्ट झाला होता सविनय कायदेभंग. हे पण बरोबर येतं. नेहरू रिपोर्टच्या पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती नेहरू रिपोर्टमध्ये. तर नाही, नेहरू रिपोर्टमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केली नव्हती. डी रॉंग येतं, त्यामुळे ABC बरोबर आहे. गांधी अरविंद कराराबाबत आपल्याला सत्यविधान सांगायचे. तर हा करार 5 मार्च 1931ला झाला होता का? बरोबर आहे. त्यानुसार गांधीजी तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर राहणार होते. नाही, दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहणार होते गांधीजी. सेकंड होतं ते, त्याच्यामुळे नाही काही रॉंग येतं. आणि मिठावरील कर रद्द करण्यात आला होता. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. मिठावरील कर रद्द करण्यात आला होता. आणि या करारामध्ये 1931च्या कराची अधिवेशनाची मान्यता देण्यात आली होती. हे पण बरोबर येतं. 29 क्वेश्चन बघूया. ऑक्टोबर 1939 मध्ये प्रांतीय मंत्रिमंडळाने राजीनामे कोणाच्या कारकिर्दीमध्ये देण्यात आले होते? कोण व्हाईसरॉय होते तेव्हा? लिलितगो जेव्हा व्हाईसरॉय होते तेव्हा 1939 मध्ये मंत्रिमंडळाचे राजीनामे देण्यात आले होते. काँग्रेसचे शताब्दी अधिवेशन 1985 मध्ये ज्याचे अध्यक्ष राजीव गांधी होते ते कुठे भरलं होतं? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये भरलं होतं ते अधिवेशन. खालीलपैकी कोणी 1961 मध्ये मवाळ व जहाल यांना एकत्र आणण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती? तर लोकमान्य टिळक यांनी 1916 मध्ये मवाळ आणि जहाल यांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली होती. अभिनव भारत ही गुप्त संघटना कोणी चालली होती? विदा सावरकर यांनी. पहिले मुस्लिम काँग्रेस अध्यक्ष कोण होते? मुस्लिम म्हणलं तर सर बहुद्दीन तय्यबजी. सर बहुद्दीन तय्यबजी पहिले हे होते मुस्लिम अध्यक्ष.
बंगालच्या फाळणीच्या वेळी मवाळांनी खालीलपैकी कोणत्या बाबींचा सरकारवर दडपण आणण्याची स्वाक्षरी म्हणजे आणण्यासाठी उपयोग केला होता? तर मवाळांनी ओके स्वदेशीचा पुरस्कार केला होता त्यांनी. ओके स्वदेशी. आता बघा पहिले 35 नंबरचा क्वेश्चन पाहू. काँग्रेस म्हणजे वस्तुस्थितीमध्ये विना हत्यार असणारे गृहयुद्ध होय असे उद्गार कोणी काढले होते? काँग्रेस म्हणजे वस्तुस्थितीमध्ये विना हत्यार असणारं गृहयुद्ध आहे असं म्हटलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी म्हटलं होतं. ओके. खालीलपैकी जातीय निवाड्यामध्ये कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं होतं ज्यांच्या विरुद्ध गांधीजींनी उपोषण केलं होतं? तर कोणता होता तो? डिप्रेस्ड क्लास. ओके डिप्रेस्ड क्लासच्या विरोधामध्ये. एम.एन. रॉय यांच्याशी संबंधित चुकीचं विधान सांगायचं आपल्याला. तर त्यांचं खरं नाव हे नरेंद्रनाथ भट्टाचार्य होतं. बरोबर आहे. एम.एन. रॉय यांचं नाव काय होतं? नरेंद्रनाथ भट्टाचार्य. त्यांनी रशियाला भेट दिली होती हे पण बरोबर आहे. 1920 ताशकंद येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI ची स्थापना केली होती एम.एन. रॉय यांनी हे पण बरोबर आहे. ओके. आणि ते 4थ्या इंटरनॅशनल कम्युनिस्टला मॉस्कोत हजर होते हे रॉंग येतं. ओके डी नंबरचं फक्त रॉंग आहे म्हणजे ABC बरोबर येतं. सँडर्सची हत्या करणाऱ्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर सँडर्सची हत्या करण्यामध्ये कोण होतं बघा? भगतसिंह होते, राजगुरू होते आणि आझाद होते. ओके भगतसिंह, राजगुरू, आझाद या तिघांनी मिळून सँडर्सची हत्या केली होती. 39 नंबरचा क्वेश्चन. मुस्लिम लीग स्थापनेची संकल्पना कोणाची होती? मुस्लिम लीग स्थापन करण्याची संकल्पना ओके नवाब हबीबुल्ला ढाका ढाकामध्ये स्थापन केली होती. नवाब हबीबुल्ला यांची होती. ओके मुस्लिम लीग स्थापन करण्याची संकल्पना. हिंदू महासभेचे सन 1924चे महत्त्वाचे अधिवेशन ज्यांचे अध्यक्ष हे मदन मोहन मालवीय हे होते. अलाहाबाद येतं. ओके अलाहाबाद. जिना गांधीजी चर्चेमधलं चुकीचे विधान कोणतं आहे? तर गांधीजींनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मान्य केली होती पण त्याची अंमलबजावणी भारत स्वातंत्र्यानंतर होणार होती. ओके हे पण बरोबर आहे. गांधीजींनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती का? नाही केली होती. ओके रॉंग आहे. सॉरी हे बघा हे रॉंग येतं. आणि त्याची अंमलबजावणी भारत स्वातंत्र्यानंतर होणार होती नाही अगोदरच झाली होती त्याची अंमलबजावणी. तर आणि जिनांनी सिंध, बलुचिस्तान, पंजाब, बंगाल मिळून स्वतंत्र राज्याची मागणी केली होती हे पण रॉंग आहे. म्हणजे तिन्ही सेंटेन्स रॉंग येतात. ओके जिनांनी स्वतंत्र राज्याची मागणी एकच असायला पाहिजे होतं. सिंध, बलुचिस्तान, पंजाब, बंगाल एवढं मिळून एक स्वतंत्र राज्य असायला पाहिजे होतं. एक राज्य असायला पाहिजे होतं असं म्हटलं होतं. ओके त्यामुळे तिन्ही सेंटेन्स रॉंग येतात. भारतामध्ये भाषेच्या आधारावर आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य निर्माण केलं गेलं ते कोणत्या वेळी केलं होतं बघा? ते केलं होतं 1953 पंडित नेहरूंनी खालीलपैकी कशाचा उल्लेख हा आधुनिक मंदिरे व पूजेची स्थाने असा केलेला आहे बघा? जे भाकरा नांगल कॅनॉल होतं ना त्याला पंडित नेहरूंनी आधुनिक मंदिर आणि पूजेचे स्थान असं म्हटलं होतं. काश्मीरच्या विधानसभेच्या कोणत्या वर्षी भारताचा स्वतःचा भाग म्हणून मान्यता मिळाली होती काश्मीरच्या विधानसभेला? 1954. ओके 1954 भारतातील पहिली ग्रामीण भागातील युनिव्हर्सिटी सरदार वल्लभभाई विद्यापीठ कुठे स्थापन झालं होतं? गुजरातमध्ये. ओके गुजरातमध्ये. भारतामध्ये दशमान पद्धती केव्हापासून सुरू करण्यात आली आहे? 1957 पासून दशमान पद्धती सुरू करण्यात आली. सी राजगोपालचारी यांनी 1959 कोणता पक्ष स्थापन केला होता? स्वतंत्र पार्टी हा पक्ष स्थापन केला होता. सेंट्रल संस्कृत इन्स्टिट्यूटची थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे रीडिंगला प्रॉब्लेम यायला. ओके सेंट्रल संस्कृत इन्स्टिट्यूट जी 1962 स्थापन झाली होती ती कुठे आहे? तिरुपतीमध्ये. ओके तिरुपतीमध्ये ते. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कुठे होते? कोण होते? डॉक्टर आंबेडकर हे होते. ओके ताशकंद करार कोणामध्ये झाला होता? पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयूब खान आणि लाल बहादूर शास्त्री या दोघांमध्ये झाला होता ताशकंद करार. महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या संदर्भामध्ये अयोग्य पर्याय सांगायचा आहे. तर वायव्य भागामध्ये गुजरात बरोबर आहे. उत्तर भागामध्ये मध्य प्रदेश येतं, दक्षिणकडे कर्नाटक येतं आणि आग्नेयेकडे छत्तीसगड नाही येत. ओके हे रॉंग आहे फक्त 4 नंबरचं. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कुठे आहे? तर मुंबईमध्ये. ओके आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला. कॉफीच्या लागवडीकरता किती हवामान लागतं? उष्ण व दमट हवामान असतं. योग्य निचऱ्याची जमीन असते. समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंची असते तिथं आणि वरीलपैकी सर्वच येते यामध्ये. ओके सगळेच ऑप्शन बरोबर आहे ते. पुढे दिलेले राष्ट्र व त्यांची संसद यांच्या योग्य जोड्या सांगायच्या. USA अमेरिकामध्ये बघा काँग्रेसची संसद, जपानमध्ये डाएट म्हणतात. ओके आणि इस्रायलमध्ये नेसेट
हे सगळेच बरोबर आहेत ऑप्शन. इस्रायल म्हणलं तर नेसेट, जपान डाएट आणि USA अमेरिका काँग्रेस. ओके. अयोग्य जोडी ओळखायची. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू राष्ट्रचिन्ह आहे, बरोबर आहेत. कॅनडाचं राष्ट्रचिन्ह ही पांढरी लिली आहे, हे पण बरोबर येतं. स्पेनचं गरुड आहे राष्ट्रचिन्ह, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कोणतंच नाही यापैकी. ओके, कोणतं चुकीचं नाही. ऑस्ट्रेलिया कांगारू, कॅनडा पांढरी लिली, स्पेन गरुड. दिवस आणि रात्र समान असते या वाक्यासंदर्भात योग्य विधान म्हणजेच दिवस आणि रात्र कुठे समान असतं? विषुववृत्तावर समान असतं. खालीपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रहच नाही आहे? ओके, कोणता ग्रह आहे असं की ज्याला उपग्रह नाही? बुध आहे, मर्क्युरी, त्याला उपग्रहच नाही आहेत. ओके. चुका प्रकल्प कोणत्या देशामध्ये उभारलेला आहे? भूतानमध्ये. ओके, भूतानमध्ये. पृथ्वीची निर्मिती अंदाजे किती वर्षापूर्वीची झालेली असावी? तर 4.5 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली होती असं म्हणतात. ओके. वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता आहे? सर्वात खालचा थर म्हणलं तर पांबर येतो. ओके. आयमोस्ट आपण लक्षात ठेवू शकतो बघा इथे थराचा आयमोस्ट ही ट्रिक जी आहे ना यानुसार लक्षात ठेवू शकतो. आय म्हणजे आयनोस्फिअर सर्वात वरती, नंतरच्या खाली मेझोस्फिअर, नंतर येतो ओझोनचा थर येतो स्ट्रॅटोस्फिअर आणि हे खालचं ट्रोपोस्फिअर. ओके, या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो आयमोस्ट. गव्हाचं सर्वाधिक उत्पन्न कोणत्या देशामध्ये येतं? चीनमध्ये. सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन चीनमध्ये आहे. महाराष्ट्र पठारावर कोणत्या खडकापासून काळी मृदा निर्माण झालेली आहे? बेसॉल्टच्या खडकापासून. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला तुर्भे इथं आहे आणि त्या संदर्भातलं आपल्याला अयोग्य विधान सांगायचे. तर या केंद्राचं प्रमुख कार्य संशोधन हे आहे, बरोबर आहे. या ठिकाणी 6 संशोधन अणुभट्टी आहेत, हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण बरोबर आहेत. ओके. 64 क्वेश्चन बघूया. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही म्हटलं तर उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत कृष्णा नदीच्या? तुंगभद्रा पण आहे, घटप्रभा आहे, मलप्रभा आहे. ओके, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पण अमरावती ही उपनदी नाही आहे. ओके. आबोर हे नाव कशा संबंधित येतं? आबोर हे मंगोलियन रक्ताची जमात आहे. आबोर ही मंगोलियन रक्ताची जमात येते. भारतातील सर्वात कमी नागरिकीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? आसाम. आसाममध्ये सर्वात कमी नागरिकीकरण झालेलं आहे. खालपैकी कोणत्या नदीमध्ये जलवाहतूक चालते? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांमध्ये जलवाहतूक चालते. ओके, दोन्ही पण बरोबर येतं. भारतीय टपाल सेवा केव्हा कार्यान्वित झाली आहे? भारतीय टपाल सेवा 1837 मध्ये. ओके. मुळा मुठा यांचा संयुक्त प्रवाह कोणत्या भीमा नदीला मिळते? कुठे मिळतं? भीमा नदीला जाऊन. मुळा मुठा यांचा संयुक्त प्रवाह हा रांजणगाव या ठिकाणी मिळते. ओके, रांजणगाव या ठिकाणी मिळते. पावसाळा व हिवाळा यांच्यातील संक्रमणाचा महिना म्हणजे ऑक्टोबर हा महिना येतो. नागरी लोकसंख्येच्या समस्येवरील उपाययोजनेच्या संदर्भामध्ये अयोग्य विधान सांगायचे. नागरी लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, झोपडपट्ट्यांची सुधारणा, प्रादेशिक विकास हे योग्य आहे, पण गर्दीवर नियंत्रण हे काही योग्य नाही आहे. ओके, 3rd नंबरचं योग्य. महाराष्ट्रामध्ये डोंगराळ भाग व अरण्याच्या परिसरामध्ये आदिवासी वास्तव्य करतात. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोक हे आदिवासी आहेत? 9% लोक हे आदिवासी आहेत. 73 क्वेश्चन बघूया. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये राज्यात किती नगरांची लोकसंख्या दशलक्षपेक्षा पण जास्त आहे? किती? 7 दशलक्षपेक्षा पण जास्त आहे. ओके. प्रोजेक्ट ॲरो कशा संबंधी येतो? प्रोजेक्ट ॲरो आहे टपाल खाते. ओके, प्रोजेक्ट ॲरो म्हणलं तर टपाल खाते. खालीपैकी आर्थिक व्यवसायांचे स्वरूप व व्यवसाय यांच्या योग्य जोड्या सांगायच्या आपल्याला. त्याचा स्वरूपांचा व्यवसाय कोणता असतो? प्राथमिक व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय येतो? कृषी व्यवसाय येतो. आणि द्वितीयक व्यवसाय म्हणलं तर येतो पशुपालन. आणि तृतीयक व्यवसाय म्हणलं तर व्यापार आणि वाहतूक येतं. ओके, प्राथमिक म्हणलं तर कृषी, द्वितीयक म्हणलं तर काय येणार आहे? पशुपालन, आणि तृतीयक म्हणलं तर व्यापार वाहतूक येतं. सासवड पठार, औंध पठार आणि खानापूर पठार हे कोणत्या भागामध्ये येतं बघा? हे तिन्ही पण शंभू महादेव डोंगर रांगामध्ये येतात. टेबल लँड हे कोणत्या पठाराला म्हणतो आपण? पाचगणीला म्हणतो. राष्ट्रीय औषध संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय औषध म्हणलं तर लखनौमध्ये येते. नाशिक हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नाशिक हे गोदावरीच्या काठी आहे. ग्रामीण वस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर लोकसंख्या व लोकसंख्येची घनता कमी असते, बरोबर आहे. बहुतेक लोक हे प्राथमिक व्यवसायामध्ये असतात, शेतीवर अवलंबून असतात. घराची रचना ही पारंपरिक पद्धतीची असते, खेड्यांमध्येच असणार आहे. वरीलपैकी सर्व येतं. ओके. हिमनदीच्या तळाशी निक्षेपित झालेल्या हिमोडच्या थरास, ओके, हिमनदीच्या तळाला निक्षेपित झालेल्या हिमोडाच्या थराला आपण कोणतं म्हणतो? कोणतं हिमोड म्हणतो? तर भूहिमोड असं म्हणतो. ओके,
भूइमड असं म्हणतो. आता बारखान म्हणजे काय असतं बघा, वारा वाहताना त्याला अडथळा असल्याने किंवा त्याचा वेग मंदावल्याने त्याच्याबरोबर जी आलेली वाळू असते ती एखाद्या ठिकाणी साठते आणि त्याला चंद्रकोरासारखा आकार येतो, त्याला काय म्हणतात, बारखान असं म्हणतात. वारा जेव्हा वाहत असतो तेव्हा त्याला अडथळा येत असतो. ओके, अडथळा आल्यामुळे त्याचा वेग कसा मंदावतो आणि त्या मंदावलेल्या वेगामुळेच काय होते, त्यासोबत जी आलेली वाळू असते ती एका ठिकाणी साठते आणि ते जी साठलेली वाळू त्याला कसा चंद्रकोरीसारखा आकार मिळतो असं अर्धवट, त्याला काय म्हणतात, बारखान असे म्हणतात. ओके, बारखान असे म्हणतात. सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला होता, तर भारताने पुढाकार घेतला होता सार्कसाठी. सुती कापड उद्योगासाठी कोणतं हवामान पूरक असतं, दमट हवामान. ओके, झारखंड राज्यामध्ये कोणत्या खनिजाचे विस्तृत आहे, झारखंड म्हणलं तर कोळशाचे साठे भरपूर प्रमाणामध्ये सापडतात. पृथ्वीवरील एकूण भूमीच्या क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4% क्षेत्र हे भारताने व्यापले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो, 7वा क्रमांक लागतो. भारताचा 7वा क्रमांक लागतो. UP राज्यातील अलाहाबाद जवळून गेलेले, अलाहाबादचे नाव आता प्रयागराज केलं. ओके, जे रेखावर्त आहे हे भारताचे प्रमाण रेखावर्त आहे. हे रेखावर्त भारताचे प्रमाणवेळ जाते कुठली बघा, 82 डिग्री 30 अंश पूर्व. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे. तर पृथ्वीच्या संदर्भामध्ये आपल्याला योग्य विधान कोणतं ते सांगायचे. तर पृथ्वीचे कवच व बाह्य आवरण हे काही विशिष्ट भागामध्ये विभागले गेले आहे आणि या भागांना भूपट्ट असे म्हणतात. हे एकदम बरोबर आहे, त्याला भूपट्ट असं म्हणतात. पृथ्वीवर कोट्यावधी वर्षापूर्वी एकमेव भूखंड होता. त्याच्या कालांतराने विभाजन होऊन उत्तरेकडील खंडास गोंडवन भूमी आणि दक्षिणेकडील खंडाला अंगारा भूमी असं म्हणतात. ओके, तर हे थोडंसं अल्टरनेट केलं त्यांनी, त्यामुळे बी चूक येतं, फक्त ए बरोबर आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती येते, 1200 ते 1300 मीटर. ओके, 1200 ते 1300. महत्त्वाचे संत आणि समाधीस्थान याबाबत विचारलं. गाडगे महाराज यांचं समाधीस्थान कुठं आहे, अमरावतीला आहे. ओके, समर्थ रामदास स्वामी यांचं सज्जनगडला येतं. चोखामेळा यांचं पंढरपूरमध्ये आणि एकनाथांचं आहे ते पैठणमध्ये येतं. ओके, गाडगे महाराज म्हणलं तर अमरावती, समर्थ रामदास स्वामी म्हणलं तर कुठे येणार आहे, सज्जनगडमध्ये त्यांचं. ओके, आणि चोखामेळा म्हटलं तर पंढरपूरला आणि एकनाथांचा आहे पैठणमध्ये. ओके, आता बघा, सुदूर संवेदन उपग्रहामार्फत पुढीलपैकी कशाची माहिती जमा केली जाते, तर जमिनीचा कस, प्रत, पिकावरील रोग इत्यादी गोष्टींची माहिती मिळवली जाते. सुदूर संवेदन. भूपृष्ठजल व भूगर्भ जल यांच्या साठ्यांचा शोध पण लागलेला आहे. पावसाच्या ढगांचे वितरण, त्याचा प्रवास आणि वेगाचं पण माहिती घेत होते, त्यामुळे सगळंच येतं ऑप्शन, याच्यामध्ये सगळेच येतात. ओके, अंदमान बेट समूहामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं येतं, अंदमान बेटामध्ये बघा सॅडल पीक नावाचं जे बेट आहे ना, ते सॅडल पीक नावाचं शिखर जे आहे ते सर्वात उंच आहे. ओके, सॅडल पीक. गंगा नदी सुरुवातीला भगीरथी म्हणून गंगोत्री हिमनगापासून उगम पावते आणि गंगेची उपनदी अलकनंदा ही गंगेला कुठे मिळते, देवप्रयागला जाऊन मिळते. ओके, देवप्रयागला. भारताचे जंगल व्याप्त क्षेत्र ही जगाच्या 2% इतका आहे, तर भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग हा जंगल व्याप्त आहे, किती टक्के तो बघा, 23.84% हा जंगल व्याप्त आहे. महाराष्ट्रामध्ये वार्षिक पर्जन्य 600 सेंटीमीटरपेक्षा पण जास्त असणारा प्रदेश कोणता, महाबळेश्वर. इथं जास्त पाणी असतं, 600 सेंटीमीटरपेक्षा पण जास्त पाऊस. महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळे आणि जिल्हा विचारला त्यांनी, कोणता जिल्हा कुठे येतो. ओके, तर कर्नाळा जो आहे तो रायगडमध्ये येतो, शिंगणापूर अहमदनगरमध्ये, खुलताबाद इथं बघा औरंगाबादमध्ये आणि सेवाग्राम जे आहे ते वर्ध्यामध्ये. एकदम इझी आहे. कर्नाळा म्हणलं तर रायगडमध्ये, शिंगणापूर म्हणलं तर अहमदनगरला, खुलताबाद म्हणलं तर औरंगाबादला आणि सेवाग्राम म्हणलं तर वर्ध्याला येतं. 97 नंबरचा क्वेश्चन बघू. खाली दिलेल्या रेल्वे मार्ग प्रकारच्या जोड्यामधून योग्य पर्याय सांगायचा आपल्याला. तर रुंद मार्ग म्हणजेच ब्रॉड गेज, या मार्गातील रुळातील अंतर किती, 1.67 मीटर एवढं असतं. 1.67 मीटर बरोबर आहे ते एकदम. 1.67 असतं ब्रॉड गेजमध्ये. आणि मीटर गेजमध्ये म्हणलं तर या मार्गामध्ये रुळातील अंतर 1 मीटर एवढं असतं, हे पण बरोबर आहे. ओके, मीटर गेज 1 मीटर, रुंद मार्ग ब्रॉड गेजमध्ये 1.67 येतं. पृथ्वीचा चंद्र हा 90th क्वेश्चन बघा. पृथ्वीचा चंद्र हा एकमेव उपग्रह आहे आणि चंद्रासंदर्भामध्ये पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. तर चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात, नाही असं काही नाही. ओके, आपण नेहमी चंद्राचा एकच भाग बघू शकतो, हे बरोबर आहे. उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आणि दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगरांनी कोणतं खोरं मर्यादित झालेलं आहे, सीना खोरे जे आहे ते उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आणि दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगरांगामुळे मर्यादित झालेले आहे, सीना खोरे.
जळगाव जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? वर्धा आणि वेनगंगा. ओके, वर्धा वेनगंगा म्हणलं तर चांगदेवला होतो संगम. थोडं कन्फ्युजन बघा, इथे करेक्शन करा. उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आणि दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगररांग हे कोणते खोरे मर्यादित करतं बघा? तापीपूर्णा खोरे. ओके, तापीपूर्णा खोरे ही मर्यादित करतं. वरती म्हणजे तापीपूर्णा असणार ना. ओके, जळगाव जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र चांगदेव आणि या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? चांगदेव या ठिकाणी. तर तिथे बघा चांगदेव म्हणलं तर कोणती असणार आहे बाबा? तापीपूर्णा. ओके, तापीपूर्णा या नदीचा संगम होतो. गाळाच्या मृदेसंदर्भामध्ये अयोग्य विधान सांगायचे. गाळाच्या मृदेसंदर्भामध्ये अयोग्य विधान तर उत्तर भारतामध्ये गंगा व ब्रह्मपुत्रच्या मैदानी भागामध्ये आढळते. या मृदेचा रंग करडा असतो, बरोबर आहे. ही मृदा सुपीक असते, गाळाची मृदा अतिशय सुपीक असते. तिला स्वयं नांगरटी मृदा म्हणतात, तिला स्वयं नांगरटी मृदा असं म्हणत नाहीत. ओके, जांभीर मृदेसंदर्भामध्ये योग्य विधान सांगायचे. तर या भारतामध्ये सुमारे 8% क्षेत्र या मृदेने व्यापलेलं आहे, बरोबर आहे. 8% मृदा ही जांभीर मृदा आहे भारतामध्ये. ही मृदा डोंगराळ भागामध्ये आढळते, ही पण बरोबर येतं. ओके, आणि या मृदेमध्ये चुना आणि सिलिकाचं प्रमाण हे जास्त असतं, कमी नसतं. ओके, 3rd नंबरचं रॉंग आहे. आणि वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत, हे तर रॉंगच असणार आहे. फक्त या मृदेमध्ये चुना आणि सिलिकाचं प्रमाण कमी नसतं, कमी नसतं, जास्त असतं. ओके, तांबड्या मृदेमध्ये मृदेसंदर्भामध्ये आता योग्य विधान सांगायचं. ओके, मृदाच कवरतोय आपली. जांभीर मृदेमध्ये म्हणलं तर भारतामध्ये 8% क्षेत्र ही मृदा डोंगराळ भागामध्ये आढळते आणि या मृदेमध्ये चुना आणि सिलिकाचं प्रमाण जास्त असतं. तांबडी मृदा म्हणलं तर भारतातील बहुतेक राज्यामध्ये ही मृदा थोड्याफार प्रमाणामध्ये आढळते, बरोबर आहे. भारतामध्ये सुमारे 27% क्षेत्र या मृदेचं आहे, तांबड्या मृदेचं जास्तीत जास्त. आणि वरील दोन्ही विधाने कशी एकदम बरोबर आहेत. ओके, रेगूर मृदेसंदर्भामध्ये आता हे येतेच आन्सर. ओके, रेगूर मृदेसंदर्भामध्ये सांगायचं आपल्याला अयोग्य सांगायचे. पण ही मृदा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात भागामध्ये आढळते, बरोबर आहे. ही भारतातील सुमारे 29% क्षेत्र काळ्या मृदेने व्यापलेलं आहे, हे पण बरोबर आहे. या मृदेमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त नसतं, क्षारांचं प्रमाण कमी असतं रेगूर मृदेमध्ये. 3 नंबरचं रॉंग येतं. कोणत्याही मृदेची जलधारण क्षमता ही सर्वाधिक असते, कोणती मृदेची असते बघा? काळी मृदेची असते सर्वात जास्त जलधारण क्षमता, म्हणजे सर्वात जास्त पाणी साठवून ठेवण्याची क्षमता काळ्या मृदेमध्ये असते. कोणत्या मृदेचे कण हे आकाराने मोठे असतात? पर्वतीय मृदेचे कण हे आकाराने मोठे असतात. कोणत्या मृदेमध्ये टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट संयुगाचं प्रमाण अधिक असतं? काळ्या मृदेमध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण शेतजमिनीपैकी जलसिंचनाचं प्रमाण हे 26% आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विहिरी अहमदनगरमध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण 94 तालुके अवर्षणग्रस्त आहेत. ओके, नळगंगा हा जलप्रकल्प बुलढाण्यामध्ये येतो, नळगंगा. महाराष्ट्रामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 17% क्षेत्र हे अरण्याखाली येतं. महाराष्ट्रामध्ये दुबार क्षेत्रामध्ये जळगाव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पिकाखालील एकूण क्षेत्र म्हणलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. महाराष्ट्रामध्ये कोणत्या महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे? मुंबई चेन्नई. ओके, पुणे नाशिक या राज्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग आहे, पुणे नाशिक. महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया या रेल्वे मार्गास आपण महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणतो. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र म्हणलं तर पूर्व विदर्भामध्ये येतं. पश्चिम विदर्भामध्ये बॉक्साईटचे साठे यवतमाळमध्ये सापडतात. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा उपयोग हा प्रामुख्याने औष्णिक विद्युतसाठी केला जातो. टाटा विद्युत मंडळाचं औष्णिक केंद्र हे तुर्बेला आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये एकूण अणुविद्युत केंद्र हे कोराडीमध्ये येतं. एकमेव अणुविद्युत केंद्र जे आहे ते कोराडी आहे. ओके, साग, चंदन, शिसव, निलगिरी, तेंदू ही वनस्पती कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? उष्ण प्रदेशीय पानझडी वनामध्ये. मँग्रोव्ह व रायझोपोटा सुंदरी वनस्पती कुठे आढळतात? समुद्रकाठी. ओके, सुंदरी म्हणलं तर समुद्रकाठी, खारफुटी वने आहेत ती. भारतातील वनक्षेत्र मोजणी आणि वनक्षेत्र ठरविण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? सर्वे ऑफ इंडियाकडे. दांडेकर देऊस्कर देशमुख समितीने 1979 मध्ये कोणती महत्त्वपूर्ण शिफारस केली होती? 8 माही पाणी पुरवठ्याची शिफारस केली होती. महाराष्ट्रामध्ये पहिला जलसिंचन आयोग कोणत्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता आणि केव्हा? तर सगो बर्वे हे होते अध्यक्ष. 1960-62 मध्ये स्थापन करण्यात आला होता पहिला जलसिंचन आयोग. डॉक्टर सुब्रमण्यम समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगरमध्ये आहे.
T9 BTPU4 सिंदखेड या कोणत्या पिकाच्या जाती येतात? उडीदाच्या. ओके, T9 BTPU4 सिंदखेड या उडीदाच्या जाती येतात. कांदा हे पीक विशेष करून कोणत्या हंगामामध्ये? रब्बीमध्ये येतं. जगातलं सर्वात पहिलं कापसाचं पीक कोणत्या देशाने घेतलं होतं? भारतानेच घेतलं होतं. कोणते तेलबिया पीक हे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आहे? तर मोहरीचं तेलबिया पीक हे दुसऱ्या क्रमांकावर येतं. भारतामध्ये राष्ट्रीय कृषी धोरण केव्हा जाहीर करण्यात आलं होतं? 28 जुलै 2000 मध्ये झालं होतं. धनुष्य क्रांती कशाच्या संदर्भामध्ये येते? कृषी उत्पादनाच्या. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अवर्षण प्रवण प्रदेशामध्ये मोडतात? 14 जिल्हे. मॉडर्न ही कोणत्या पिकात जात आहे? सूर्यफूल. ओके, मॉडर्न म्हणलं तर सूर्यफूल. महाराष्ट्रामध्ये स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन जे आहे ते मुंबईमध्ये येतं, मेल्ट्रॉन. महाराष्ट्र वस्त्र उद्योग महामंडळ कुठे येतं? मुंबईमध्येच. महाराष्ट्रामध्ये दुसरा जलसिंचन आयोग 1995 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता? माधवराव चितळे. ओके, दुसरा जलसिंचन आयोग म्हणलं तर माधवराव चितळे. महाराष्ट्रामध्ये मॅग्नीज शुद्धीकरण प्रकल्प तुमसर भंडाऱ्याला आहे. ओके, 141 क्वेश्चन बघू. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? तर बघा ती 9,68,000 9,68,627 एवढी होती. महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? रत्नागिरीमध्ये येतं. ओके, आता बघा काही त्यांनी वैशिष्ट्य दिले आणि त्यामधला प्रदेश विचारला आपल्याला. तेलकट पाणी किंवा पाण्याऐवजी काटे असतात. 700 मिमीपेक्षा पण कमी पाऊस असतो आणि विरळ वनस्पती असते. असं कुठे होतं? काटे म्हणल्यानंतर तर उष्ण प्रदेश काटेरी वने असणार आहे. ओके, गर्डलिंग कोणत्या फळास म्हणतो आपण? कोणते फळ पिकास केलं जातं? गर्डलिंग हे द्राक्ष या पिकास केलं जातं. त्र्यंबक, गोदावरी आणि तपोवन या कोणत्या पिकात जाते? त्र्यंबक, गोदावरी, तपोवन गव्हाच्या. कोणत्या तेलबिया पिकाची लागवड एकरी 60 पद्धतीने केली जाते? भुईमुगाची. ओके, भुईमुगाची. आशिया खंडातील पहिला वायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केला होता? नाशिकमध्ये सुरू केला होता वायनरी प्रकल्प. आपल्याला एक मॅप दिला आणि त्या मॅपमध्ये काही अधोरेखित केला बघा एखादा प्रदेश आणि तो प्रदेश कोणत्या संबंधी कोणती मृदा आढळते विचारलं तर हा महाराष्ट्राचा पण काही भाग येतो म्हणजे तो कोणती मृदा असणार आहे? काळी मृदा. ओके, काळी मृदा सापडते इथे. आणि कालवे व वितरिकांचे गळतीचे परिणाम काय आहेत? तर दलदलीची मृदा निर्माण होते. ओके, कालवे आणि वितरिकाच्या गळतीचे परिणाम म्हणजे दलदलीची मृदा निर्माण होते. एक लास्ट 150 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणलं तर नावाशेवा फळसपे NH4B येतो. ओके.